नमस्कार सर्वांना. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काही आर्टिकल जे रिसीव झाले होते ते पोस्टमनला इन्व्हॉइस करायचे नसतील किंवा ते जर लोकलला डायरेक्ट हॉलिडे वगैरे असेल तर अशा आर्टिकल जर आपण रिसीव केले आणि पुढे BOला इन्व्हॉइस नाही केले किंवा पोस्टमनला इन्व्हॉइस नाही केले तर अशा आर्टिकलचा काहीतरी डिपॉझिटमध्ये ठेवल्याशिवाय किंवा कुठल्या BOला किंवा पोस्टमनला लावल्याशिवाय आपला DPMS डिलिव्हरी अँड पोस्टमन मॅनेजमेंट सिस्टमचा शिफ्ट एंड होत नाही. तर बघूया लाईव्ह सिनेरिओ. या ठिकाणी मी पोस्टमन अँड डिलिव्हरी मॅनेजमेंटला जातो. पोस्टमन अँड डिलिव्हरी मॅनेजमेंटमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी शिफ्ट बिगिन मी ऑलरेडी केलेला आहे आणि काही आर्टिकल हे रिसीव करून पोस्टमनला BOला वगैरे लावलेले आहेत, परंतु काही आर्टिकल शिल्लक आहेत. तर मी जेव्हा या ठिकाणी शिफ्ट एंडला जातो त्यावेळेस नेमका काय एरर येतो हे आपण पाहूया. शिफ्ट एंडला या ऑप्शनला गेल्याच्या नंतर या ठिकाणी आर्टिकल दाखवतोय 13 आर्टिकल माझ्याकडे अनप्रोसेस्ड आहेत. म्हणजे जेवढे आर्टिकल मी रिसीव केले ते सगळे मी पोस्टमनला किंवा BOला लावायला पाहिजे होते किंवा रिटर्न रिडायरेक्शन करायला पाहिजे होतं. पण यामध्ये 13 आर्टिकल असे आहेत की जे मी फक्त रिसीव केलेत, पुढे BOला किंवा पोस्टमनला इन्व्हॉइस केलेले नाहीत. तर हे आर्टिकल जर अनप्रोसेस्ड असले, आपल्याकडे जेवढे आर्टिकल रिसीव झाले हे सगळे आपल्याला प्रोसेस करावे लागतात. जर काही आर्टिकल त्यामध्ये अनप्रोसेस असतील तर शिफ्टेडचं ऑप्शन हे ॲक्टिवेट राहत नाही या ठिकाणी. मग असे 13 आर्टिकल हे आपल्याला प्रोसेस करावे लागतील. तर हे जे 13 आर्टिकल आहेत हे माझ्याकडे लोकल हॉलिडे आहे त्या ऑफिसला, म्हणून मला ते डिपॉझिट ठेवावं लागतील. मग ते डिपॉझिट कुठून मार्क करायचे? डिलिव्हरी ऑपरेशनमध्ये या ठिकाणी टू बी इन्व्हॉइस्ड एक ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर माझ्याकडे 6 स्पीड पोस्ट आणि 7 रजिस्टर आर्टिकल असे आहेत की जे इन्व्हॉइस करण्यासाठी पेंडिंग आहेत किंवा ते मी रिटर्न पण केलेले नाहीत. तर हे मला डिपॉझिट ठेवायचे आहेत आज. यासाठी या स्पीड पोस्टला क्लिक केल्याच्या नंतर त्या आर्टिकलचे नंबर दिसतील. हे सगळे आर्टिकल मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी रिमार्क घेतो लोकल हॉलिडे, कीप इन डिपॉझिट अँड अटेम्प्ट डिलिव्हरी ऑन नेक्स्ट डे. म्हणजे हे आज मला डिपॉझिट ठेवता येतील आणि उद्या डिलिव्हरीसाठी पोस्टमनला इन्व्हॉइस करता येतील. अशा प्रकारे मी रिमार्क अपडेट करतो. 6 स्पीड पोस्ट माझे या अनप्रोसेस्ड आयटममधून निघून गेलेले आहेत. त्याचबरोबर 7 RL आहेत. हे देखील सिलेक्ट करून या ठिकाणी लोकल हॉलिडे म्हणून याचा रिमार्क अपडेट करतो आणि अशा प्रकारे जे काही माझे पेंडिंग आर्टिकल होते त्याचा प्रॉपर रिमार्क मी दिल्याच्या नंतर मला शिफ्ट एंडला जावं लागेल. त्यासाठी DPMSच्या होमला जातो. शिफ्ट एंड शिफ्ट बिगिन या ऑप्शनला गेल्याच्या नंतर बघा ऑटोमॅटिकली शिफ्ट एंडचा ऑप्शन ॲक्टिवेट झालं आणि आता माझा फ्लो परत प्रोसेस होतोय. तर या ठिकाणी अनप्रोसेस्ड आयटममध्ये जे माझे 13 आर्टिकल पेंडिंग होते ते काउंट निघून गेलेलं आहे आणि शेवटी मला शिफ्ट एंड करता येईल. शिफ्ट सबमिट हे बटन ॲक्टिवेट झालेलं आहे. त्यानंतर इथे एक मेसेज येऊन जाईल, वन्स शिफ्ट इज एंडेड यू कॅन नॉट परफॉर्म एनी ट्रान्झॅक्शन फॉर टुडे, डू यू वॉन्ट टू रिअली वॉन्ट टू परफॉर्म शिफ्ट एंड. तर या ठिकाणी याला कन्फर्मला क्लिक करा आणि अशा प्रकारे तुम्हाला डिलिव्हरी सेक्शनचा शिफ्ट एंड करता येईल. बाकीचे सर्व आर्टिकल पोस्टमनला लावून घ्या आणि काही जर आर्टिकल तुमच्याकडे पेंडिंग राहत असतील काही कारणास्तव त्याला तिथे रिमार्क देऊन डिपॉझिटमध्ये ठेवायचे आहेत. थँक्यू.